एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मला ना खूपच सर्दी झाली आहे. एकतर प्रेग्नन्सी आणि हे सर्दीचं तुम्हाला माहीतच असेल. ज्या प्रेग्नेंट बायका असतील त्यांना माहीत असेल, किंवा प्रेग्नन्सी झाली आहे त्यांना पण माहीत असेल की कसं काय होतं आहे ते. तब्येतीचं उतार चढाव हा असतोच. सुरुवातीला 3 महिने तर खूप उलट्या झाल्यात. मग चौथा, पाचवा, 6 महिना होता तो थोडासा ठीकठाक गेला. 7वा लागताच सर्दी सुरू झाली आहे. म्हणजे चूक अशी झाली की मी थंड वगैरे काही खायचं ते सुरू केलं होतं. म्हणजे जिभेला ते माझे कंट्रोल नव्हता त्यावेळेस. म्हणजे बोलतात ना की बाळ बोलतो की काय पाहिजे ते खावं म्हणून. असं काही नसतं की आमच्याच तोंडाची हे असते की हे पाहिजे आणि ते पाहिजे. बिचारा बाळावर नाव टाकतो आपण की त्याला पाहिजे म्हणून आपण खावं. पण असू शकतं असं की बाळाला पाहिजे ते तेवढं म्हणजे घे असं सांगतात आईच्या थ्रू. पण मला तर वेगवेगळे डिशेस खायची पण आवड लागली होती. पण मी फिश खायचं टाळलं होतं. खूप टाळलं. कारण ते वास पण आवडला नाही मला. फिश फ्राय करताना पण मी समोर नाही राहायची. प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं होतंच, नॉर्मलच आहे. आणि सर्दी तर भरपूर. आता कामाचे पण काही दिवस राहिलेत. म्हणजे मी 7वा महिना लागेपर्यंत काम केलं आहे. तसं माझं मन होतं की मी 9वा महिना पण करावं काम. सुरुवातीचे 9व्या महिन्याचं पण करावं. 15 दिवस अगोदर सुट्टी घेतली तर चालेल असं होतं. पण नंतर इकडे टुरिस्ट एरिया असल्यामुळे थोडंसं रिस्की होऊन जातं. म्हणून ट्रॅव्हल करणं टाळणं हे चांगलं असं वाटतं मला. रिस्क का घ्यावी? मी ठीकठाक चालवेन, पण दुसऱ्याच्या चुकीमुळे जर माझं काही वाईट झालं तर मग मी स्वतःला दोष देईन ना. म्हणून हा लास्ट मंथ असेल माझा. मग नंतर मी रेस्ट घेईन. रेस्ट म्हणजे ती रेस्ट नसेल, म्हणजे तयारी असेल. बॅग वगैरे पॅक करायचं आहे. म्हणजे बाळाला लागणारं सामान. त्या अगोदर बेबी शॉवर असणार आहे. डोहाळे जेवण. हळदी कुंकू तर झाला माझा, मी केला. तसंच बोलतात की 5व्या महिन्यानंतर नाही करायचं. काही बायका बोलतात की ते बंद पण नाही करायचं. तर मी केला. आधी असं होतं की मी फक्त 5 जणांना देणार, दिवाला ठेवणार, 5 जणांना देणार. पण नंतर ते नाही होत ना. कारण लोक आली तर मग सामानच नाही आणलं तर मग त्यांना कसं सांगणार की संपलं सामान, मी फक्त 5च जणांना दिलं. लोक येतात ना, म्हणून ते करून टाकलं. पण खरं बोलतात ते की 5 महिन्यानंतर ना कोणतेही सण नाही करावे. खरंच त्यानंतर अगदी त्या रात्रीपासून माझे पाय दुखणं, मग नको ते होणं सुरू झालं आहे. नेक्स्ट डे उलट्या, खूप जाम व्हायला होत आहे. म्हणजे शक्य होईल तेवढं रेस्ट करा. सण वगैरे टाळा. करतात तर शॉर्टकटमध्ये करा. एवढंच मी सांगेन. आणि ते खरंच आहे जे आधीची लोक सांगायची की हे नको करू ते नको. थोडी गोष्टी त्यांचे खरंच आहे, ते पाळायला पाहिजे. नाहीतर तब्येत ना खूप खराब होऊन जाते. आणि दुसरं कारण म्हणजे मी थंड पण खात होते, ते पण मिक्स झाला. सॉफ्ट ड्रिंक प्याले मी, माझी पण चूक आहे. आणि कंटिन्यू धावपळ व्हायला लागली ना, तर म्हणून ते पाय पण खूप दुखायला लागले. म्हणजे चालतात होईना होता, चालतात येत नव्हतं मला, एवढे पाय दुखत होते माझे. मग नंतर मालिश करून घेतली नवऱ्याकडून. बिचाऱ्याला मी पहिल्यांदा सांगितलं, नाही तर मी त्यांना कधीच नाही बोलत की माझ्या पायाला हात पण लावू देत नाही. मी त्यांचे पाय चेपते कधी. म्हणजे मला चांगलं वाटतं, प्रेमाने मी करते. ते नाही बोलत मला, पण मी प्रेमाने असे पाय घेते आणि चेपते. म्हणजे आपल्या मनाने करते मी, असं नाही की ते बोलतात. पण मला पहिल्यांदा सांगावं लागलं त्यांना की माझे पाय चेप. नाही तर मी माझ्या आई बाबांना कुणालाच नाही सांगितलं कधीच की माझे पाय चेप म्हणून. दुखले तरी मी स्वतःच काहीतरी करायचं. पण यंदा ते बॅन पण होत नाही ना. पोट आहे म्हणून ते मग मालिश पण ठीक करता येत नव्हती. म्हणून मी त्यांना बोलले की थोडंसं हेल्प करा.
आणि हो 5वा-6वा महिना लागला की हो नवऱ्याची हेल्प लागतेच. नवऱ्याचीच का, घरच्या मंडळींची पण हेल्प लागते. ज्यांचं कोणी नाही, त्यांचं नवरात्र असेल त्यांच्याकडून तरी हेल्प घ्यावीच लागते. कारण पोटामुळे ते बँड होणं वगैरे शक्य नसतं, म्हणून ती लागतेच हेल्प. आणि प्रेम आहे ना तिकडे म्हणजे मदत करणारे हात लगेच असतात. तसंच माझं नवऱ्याचं आहे, काही पण सांगितलं तर लगेच ऐकतात ते. माझी सासरची पण सगळी मंडळी खूप मस्त आहे, ऐकतात. म्हणजे जेव्हा सिक असतात ना तेव्हा चिडचिड हा दर एकट्याला होतो आणि भांडण हे दर एकट्याच्या घरात असतातच. भांडण पण असू दे, पण ते प्रेम पण असायला पाहिजे. तसं आहे आमच्या घरात. कधी कधी भांडणं होताच, पण ते तेवढ्याच पुरतीसाठी असतात. मग नंतर आमचं ते जे प्रेम आहे ना, म्हणजे वाईट असं करायचं काहीच नसतं, जस्ट बोलून जातात म्हणतात बघ वरच्यावर, तसं काही असतं आमचं. सो ते पण असतं. हां, आणि जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा खरंच प्रेग्नेंट बाईला कधीच काही नाही बोलावं. आणि ते पाळतायत की नाही बोलत. म्हणजे माझं काही वाईट पण वाटलं ना त्यांना, बिचारे नाही बोलत काही. की त्यांना माहीत आहे सध्याला माझी परिस्थिती अशी आहे की डोक्यावर पडलेली बाई असते अशी झाली आहे मी. म्हणजे मला कधी कधी ना आठवण पण नाही राहत मी काय करते. आणि मूड स्विंग्स एवढे असतात, सगळ्यांनाच नसतात पण काही जणांना असतात. जसं की मी आहे तशी मी शांत असते मध्ये मध्ये, पण मध्ये मध्ये काय होतं ते मला आज पण माहीत नसतं. मग बिचाऱ्या नवऱ्याला त्रास करते मी, सासूबाईंना तर नाही तेवढं त्रास करत. हां, कधी कधी करते मी. म्हणजे मला हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हे असं नाही हे असंच आहे, असं पण असतं माझं कधी कधी. हे मला पण माहीत आहे, ते तिला पण माहीत आहे की मी बोलून जाते म्हणून, मनामध्ये काही नसते. आणि ती पण कधी कधी बोलून जाते छोटीशी गोष्टी, तर ते मी पण नाही पकडत. मला ते मस्करी तसं वाटतं, भांडणच नाही जास्त काही. ते मग चांगलं असतं. पण म्हणजे एक प्रेम असं, माझे सासरची माणसं पण अशी आहेत की आईवडिलांसारखं प्रेम करतात. सॉरी, जास्त बोलतं पण येत नाही. इकडे सुका पडतोय, कोरडा पडतोय, पाणी प्यावंसं वाटतंय कंटिन्यू. पण पाणी जास्त प्यावंच लागतंय जेव्हा प्रेग्नेन्सी असते तेव्हा पाणी प्यावं. सुरुवातीला मी जास्त नाही प्याले, कारण ते सगळं उलटीमध्येच यायचं. सुरुवातीला तेवढं पण नाही लागत, पण जसं की 6वा 7वा 8वा महिना लागतो, 9वा महिना लागतो, तर भरपूर पाणी प्यावं लागतं. कारण बाळ पण पियात वाटतं ते पोटामध्ये. ते काही माहीत नाही एवढं, पण मला काही डिटेल्समध्ये माहीत नाही. पण जेवढं मी काय केअर घेतली आहे, काय पचलं आहे मला, ते मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करणार आहे. ती माझी प्रेग्नन्सी कशी होती, मला काय वाटायचं काय नाही. म्हणजे कोण आधी जे सांगायचे लोक, हे अगदी 3 वर्षानंतर आहे माझं बाळ, म्हणजे फर्स्ट बाळ आहे. मी आधी प्लॅनिंग नाही केलं होतं. मध्ये वाटलं होतं मला, पण काही सिच्युएशन अशी होती की मला विकनेस होता, खूप टेन्शन्स होते थोडे. सो त्यावेळेस मग नंतर मी पुन्हा असं निर्णय घेतला की नाही आता नको आहे मला बाळ. मग हळूहळू करता 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 माझं जॉबचं होणार होतं सगळं काही, आणि मी जॉईन वगैरे झाले. मग नंतर कळालं मला, एकतर मला हेल्थ इश्यूज होते, मी हेल्थवरच कॉन्सन्ट्रेट करत होते. पण नंतर कळालं की ते रिझन हे आहे. पण तोपर्यंत मी जॉबला जॉईन झाली होती. मग काही करता येत नव्हतं, म्हणून थोडंसं जॉब चेंज केला, मग इकडे कंटिन्यू केलं. मग आता पुन्हा सोडणार आहे. हे सर विचारत होते मला की पुन्हा कधी जॉईन करणार किंवा ऑनलाईन करणार का. मी म्हटलं सध्याला तर नको आहे मला, कारण आता सध्याला फक्त रेस्ट पाहिजे. आणि रेस्ट घेणं म्हणजे मन शांत ठेवणं, डोकं शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये. कारण आधीच ना मूड स्विंग्स एवढे असतात की त्यात आम्ही काम म्हटलं की आणखी डोकं चक्रावून जातं. त्यापेक्षा चांगलं असं शांत राहायचं. कोण काय बोलतात ते बोलू दे, आपल्या मनाचं करायचं. पण हां, जे पचतं आहे आपल्याला, जे होईल तोलायला तेवढंच करायचं, जास्त पण काय करायला नाही जायचं. जे तोलेन स्वतःला ते करायचं. आणि
आणखी काय सांगू मी, सगळं काही तर चांगलं चाललंच आहे. अशीच अपडेट मी देतच राहीन. आणि हां, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, माझ्याशी गप्पा गोष्टी करायला विसरू नका. आम्ही असं नेहमीच रोज भेटू, कधीतरी रोज भेटू. सध्याला तर ते पॉसिबल नाही, मी सांगितलं आहे कारण पण काय आहे ते. ऑफिसमध्ये रोजच कुणी नसतं असं नाही ना. आज ते नव्हते, लंच ब्रेकला गेले. म्हटलं मी आता व्हिडिओ शूट करेन आणि संध्याकाळीपर्यंत अपलोड करेन याला. मग तुमची साथ असावी. माझ्या मराठीबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे आधीच, तर त्याचा पण सपोर्ट पाहिजे मला. आणि जे काही असेल ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता बिनधास्तपणे. आणि हो, काही पण असेल तर कमेंट करा, मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि रोज मी यायचा प्रयत्न करेन. लाईव्ह सध्याला नाही येऊ शकत मी, कारण माझे 50 किंवा ते 100 सबस्क्रायबर्स जायला पाहिजे, ते पण नाही झाले आहे. आणि जेव्हा होईल तेव्हा मी हळूहळू करून येईल. असं नाही आहे की मी तुम्हाला सोडणार आहे. तुम्ही पण माझी साथ सोडू नका, मी पण तुमची साथ नाही सोडणार आहे. दुसरं पण यूट्यूब चॅनल होतं माझं, ते सध्याला बंद ठेवलं आहे मी, म्हणून हा सुरू केला आहे. त्याच्या अगोदर आणखी एक पण होता, पण मी थोडेच व्हिडिओज टाकून, त्यावर चांगले व्ह्यूज येत होते, पण थोडेच व्हिडिओ टाकून मी बंद केलं होता. पण यावर मी नेहमी म्हणजे वीकमध्ये 2-3 तरी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणारच आहे. तुमच्यासोबत मी टच राहणारच आहे, कारण मला माझी मराठी पण सुधारायची आहे. हिंदीमध्ये पण एक आहे माझं चॅनल, आणि हा मराठीमध्ये आहे. मग हे 2 मला ठेवायचेच आहे, कारण मला ते माझी भाषा शुद्ध करायची आहे. तसं चालेल असं मी एवढंच बोलते, म्हणजे जे पोटापुरती पाहिजे होती तेवढे तर मला येतेच, पण थोडंसं कोणाची हेल्प मिळेल तर थोडं आणखी चांगलं होऊन जाईल ना, म्हणून थोडंसं चांगलं वाटतं. तर मग अशीच माझी डेली लाईफचं मी ब्लॉगमध्ये सांगेनच तुम्हाला. तुम्ही तुमचं सपोर्ट ठेवा माझ्यासाठी, आशीर्वाद पण ठेवा माझ्या बाळासाठी, सगळं काही ठीकठाक होऊ दे म्हणून. आणि असं जुळत राहा. तुमची गोयची पोरगी तुमच्यासोबत रोज, कधीतरी रोज म्हणजे रोज येईल तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करायला. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करायला विसरू नका. आणि असंच सोबत ठेवा. बाय बाय.